मित्रांनो, आरक्षणावरून सध्या देशामध्ये राज्यामध्ये वाद सुरू आहे. एकीकडे मराठा ओबीसी तुम्ही पाहता, दुसरीकडे SC मध्ये सुद्धा आता महार मातंग असा वाद लावण्यात आलेला आहे. या सगळ्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. यातील अनेक गोष्टी बौद्ध समाजाला माहीत आहेत, परंतु जो तमाम माझा हिंदू बांधव आहे, मराठा ओबीसी यांच्यासाठी तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अनेकांना ही गोष्ट आज माहीत नाही की आज आपण परत गुलाम झालेलो आहोत. आणि गुलाम कुणाचे आहोत तर RSS मोहन भागवत. आणि आज तुम्ही कितीही जरी नाकारण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आज भारत देशाच्या सत्तेच्या केंद्रस्थानी RSS अगदी दिमाखात ठामपणे उभी आहे. केवळ राजकारणामध्ये नव्हे, नरेंद्र मोदी, अमित शहा वरवर असं दाखवलं जातं की यांच्याकडे फार मोठी पॉवर आहे, परंतु मोहन भागवत यांच्यापुढे हे दोघंही चिल्लर आहेत. लक्षात ठेवा, मोहन भागवत यांच्या एका इशाऱ्याने हे बदलले जाऊ शकतात, हे अनेकांना माहीत नाही. जी मेनस्ट्रीम मीडिया आहे किंवा मीडियावर जी मेन चर्चा केली जाते, RSS आणि भाजपमधले जे नकली भांडणं दाखवली जातात, मोहन भागवत एक विधान करतात, भाजपवाले दुसरे विधान करतात आणि या गोंधळामध्ये आपण पडतो. काय असतं, प्रत्येकाची आपापली एक विचार करण्याची पद्धत असते, आपापल्या बुद्धीची एक कुवत असते आणि त्या पद्धतीने प्रत्येकजण विचार करत असतो. परंतु सत्य पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते तोच खरा सुशिक्षित आहे. केवळ काही लोकांचा गैरसमज आहे, खास करून मराठा आणि ओबीसी आणि बौद्ध सोडून इतर जो दलित समाज आहे त्यांचा असा गैरसमज आहे की आपण शिकलो म्हणजे सुशिक्षित झालो. शिकलो म्हणजे सुशिक्षित होत नाही. लक्षात घ्या, संत गाडगे महाराज अडाणी होते, अगदी लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं. आणि जगातील सगळ्यात मोठे स्कॉलर असणारे, विद्वान असणारे, जगातले सगळ्यात जास्त हुशार विद्यार्थी असणारे आणि ज्यांनी या भारताला राज्यघटना दिली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायचे. तुकाराम महाराज कोणत्या विद्यापीठामध्ये गेले होते? लक्षात घ्या, तुम्ही शिक्षण आवश्यक आहेत, तुम्ही शिकलात, तुमची आर्थिक प्रगती झाली, तुमची भौतिक प्रगती झाली, परंतु तुमची बौद्धिक प्रगती झाली का? तुम्ही जर शिकून जर त्या धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारामध्ये जाऊन त्याच्यासमोर जर लोटांगण घेणार असाल तर तुम्ही शिकलेले आहात का? शिकण्यासोबत तुमच्याकडे वैचारिकता आली पाहिजे. सुशिक्षित कुणाला म्हणायचं पहा, सुशिक्षित त्याला म्हणायचं जो शिकलेलाही आहे. आणि नाणं जसं असतं, नाण्याला दोन बाजू असतात, तेव्हा ते नाणं तयार होतं. सुशिक्षित माणूस तेव्हाच तयार होतो ज्यावेळेस तो शिकलेलाही असतो आणि त्याच्याकडे वैचारिकताही असते. वैचारिकता म्हणजे काय, सत्य काय, असत्य काय हे पारखण्याची ओळख, हे पारखण्याची दृष्टी ज्याच्याकडे आहे त्याला वैचारिकता म्हणतात. सत्य असत्य कळलं पाहिजे, खरं खोटं कळलं पाहिजे, चांगलं वाईट कळलं पाहिजे. आणि ही दृष्टी ज्याच्याकडे आहे, तुका म्हणे येथे उघड आहे हितघात. तुमचं हित कशात आहे आणि तुमचा घात कशात होणार आहे हे कळलं पाहिजे, त्याला सुशिक्षित म्हणतात. मग तुम्ही म्हणता की गाडगे महाराज यांना अक्षर ओळख नव्हती, तरीसुद्धा गाडगे महाराज सुशिक्षित कसं काय होते? ज्ञान हे फक्त अक्षर ओळखाने येतं असं नाही. लक्षात घ्या, ज्ञान येण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी केवळ अक्षर ओळख हे माध्यम आहे, परंतु खरं ज्ञान हे तुमच्या अनुभवातून येत असतं, तुमच्या आकलनातून येत असतं. आणि ते ज्ञान गाडगे महाराजांच्याकडे होतं, ते ज्ञान तुकोबारायांकडे होतं, ते ज्ञान वारकरी साधू संतांकडे होतं, ते ज्ञान अनेक आपल्या महान पूर्वजांकडे होतं. आणि मी जे गोष्ट म्हटलो बघा,
स्वतः गोळवलकर यांनी काय लिहून ठेवलेलं आहे बा RSSचा सरसंघचालक राहिलेल्या गोळवलकर काय लिहितो, लक्षात ठेवा. गोळवलकरचं वाक्य आहे. गोळवलकर म्हणतो, लक्षात ठेवा, पुढील काही काळात आपल्याला अशी एक संघटना उभी करायची आहे ज्या संघटनेच्या केवळ नजरेच्या एका इशाऱ्याने केंद्रात सत्ता येतील आणि जातील. आणि काल तुम्ही RSS म्हणजे एक 10 तोंडी रावण आहे. रावण आणि RSS हे काय आहे, इक्वल समीकरण आहे. तुम्ही बीजगणितामध्ये समीकरण शिकला असाल आणि त्यावेळेस तुम्हाला समीकरण बरोबर करायचं असतं, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं आणि ते बरोबर समीकरण हे आहे की RSS इज इक्वल टू रावण. ते 10 तोंडाने 10 वाक्य बोलतील आणि कोणत्याच तुम्हाला सांगण्यासाठी वेगळं बोलतील. तुम्हाला सांगण्यासाठी सांगतील परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि एका तोंडाने बाबासाहेब आंबेडकरांना ते प्रातस्मरणीय म्हणतील आणि दुसऱ्या तोंडाने बाबासाहेबांचे विचार नाकारतील. तिसऱ्या तोंडाने बाबासाहेबांना नावं ठेवतील. चौथ्या तोंडाने गोळवलकर शेजारी बाबासाहेबांची प्रतिमा ठेवतील आणि 5व्या तोंडाने तुमच्यावर अन्याय अत्याचार करतील. 6व्या तोंडाने तुमच्या हक्काने अधिकार काढून घेतील. 7व्या तोंडाने पुन्हा तुम्हाला कुरवाळतील. असे अनेक मुखवटे धारण केलेला रावण म्हणजे RSS आहे. त्या RSSचा प्रमुख मोहन भागवत काल शेगाव येथे आला होता आणि तिथं त्याचं स्वागत करण्यासाठी वारकरी टाळ घेऊन वाजत होते. आणि कोण वारकरी आहेत ते? OBC, मराठा, म्हणजे जो विषमतावादाचं प्रतीक आहे, जो मंबाजी बुवाचं प्रतीक आहे, जो रावणाचं प्रतीक आहे, त्याच्या स्वागतासाठी वारकरी जर टाळ वाजवत असतील, मृदंग वाजवत असतील, आणि मग हे म्हणजे तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे का? तुम्ही शिकलेले आहात का? हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच हे सगळे तुम्ही गुलाम आहात. OBCंनो, मराठ्यांनो, आणि अनेकांना तर माहीत आहे, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीस्तव सांगतो. मी स्वतः OBC आणि मराठा दोनही समाजाचा घटक आहे आणि त्यामुळे आपण मराठ्यांनो, आपण OBCंनो गुलाम आहोत हे प्रथम तुम्ही मान्य करा. RSSने लिखित ठेवलेलं आहे. बघा, लिखितमध्ये काय सांगितलेलं आहे की आम्हाला अखंडित सुसंघटित एक घटनात्मक, म्हणजे एक घटना असेल, एक कायदा असेल, त्यामध्ये मनुस्मृतीचा स्पर्श असेल, मनुस्मृतीचा अंश असेल, एक चालकानुवर्तित्व, एक चालक असेल, म्हणजे डिक्टेटरशिप असेल, हुकुमशाही असेल, तो जे सांगल. आज मोहन भागवत कोणत्या आविर्भावामध्ये वावरत आहे? एक चालकानुवर्तित्व. मोहन भागवत जे सांगेल तेच या देशामध्ये होतं. मग परत काही लोक प्रश्न विचारतील की मोहन भागवत यांनी काल जेनझीशी जो संवाद साधला त्यामध्ये तर मोहन भागवत वेगळंच बोलले आणि भारतीय जनता पार्टीवाले त्यांचं ऐकत का नाहीत? मग अरे, त्यांचं 10 तोंडापैकी एका तोंडाचं बोलणं आहे, ते पब्लिक समोर दाखवण्यासाठी वेगळं आहे. आतमधून मोदींना काय बोलायचं ते वेगळं आहे. बघा, IIT कानपूर एक उदाहरण देतो तुम्हाला. आता फेब्रुवारी 2026ची आकडेवारी आहे. 257 पैकी काहीतरी तिथं प्रोफेसर आहेत, कर्मचारी आहेत, त्यातील म्हणजे जे कंट्रोल करणारे, त्यातील 252 सवर्ण समाजाचे आहेत आणि OBC समाजाचे 2-3 काहीतरी आहेत फक्त. म्हणजे आणि आता एक राज्यसभा सदस्य आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांनी राज्यसभेमध्ये उपस्थित केलेला प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये OBC SC STचं प्रतिनिधित्व अगदी नगण्य आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आज मोहन भागवतच्या ताब्यामध्ये आहे. आज सगळ्या IIT सारख्या संस्था मोहन भागवत यांच्या ताब्यामध्ये आहेत. आज जेवढे विद्यापीठ आहेत ते RSSच्या ताब्यामध्ये आहेत. आज
बार काउन्सिल ऑफ इंडिया RSSच्या ताब्यामध्ये आहे. आता लॉ कॉलेजची म्हणजे ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये मुद्दामून CET सेलने जे गव्हर्मेंट कॉलेज आहेत ते वगळलेले आहेत. बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांना अप्रुव्हल दिलं नाही म्हणून. म्हणजे गोरगरिबांनी शिक्षण घेऊ नये ही सिस्टम आहे, लक्षात घ्या. तुमचं शिक्षण संपवायचं. तुम्ही एकीकडे आता मनोजदादा जरांगे पाटील एकीकडे आरक्षणासाठी लढत आहेत, परंतु नोकऱ्या आहेत का? सुजात आंबेडकर यांनी आता एक प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या व्हिडिओच्या पाठीमागं तो व्हिडिओसुद्धा सुजात आंबेडकर यांचा व्हिडिओसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो व्हिडिओ टाकला असता, परंतु त्या व्हिडिओच्या पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि त्या म्युझिकचं कॉपीराईट येतं, त्याच्यामुळे तो व्हिडिओ टाकत नाही. परंतु लिंक तुम्हाला पुराव्यासाठी देतो. अरे बाबांनो, तुमच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जागा आहेत का? नोकऱ्या उपलब्ध आहेत का? सरकारी नोकऱ्या पूर्णपणे संपवल्या जात आहेत. यावर ना मराठी बोलायला तयार आहेत, ना OBC बोलायला तयार आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये किती मराठ्यांचे जज आहेत, किती OBCचे जज आहेत. IIT कानपूर असेल, IIT मुंबई असेल, IIT जोधपूर असेल, किती OBC आहेत, किती मराठी आहेत, किती कुलगुरू आहेत, याच्याविषयी का भांडत नाहीत? आणि OBC, मराठा, SC, ST मिळून संख्या ही 85% जास्त होते. आणि हे जर फक्त एक मुखाने जरी बोलले की आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जागा पाहिजे, तर एका दिवसामध्ये सरकारला हे करावं लागेल. इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे, परंतु यावर कोणी बोलत नाही. का बोलत नाही? कारण गुलाम आहेत. लक्षात ठेवा, RSSचे मोहन भागवत यांचे गुलाम आहेत. आणि ज्यांना हे कळतं, अगदी मोजके सुजात आंबेडकर यांच्यासारखे ज्यांना हे कळतं, त्यांना कोणी साथ द्यायला तयार नाही. ज्या OBCसाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मंत्रिपद नाकारलं, ज्या OBCसाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी राष्ट्रपतीपद नाकारलं, अनेकांना माहीत नाही. तर आज वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षाची स्थापना माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली. OBC ठीक आहे, आज आपण OBC जरी सांगत असले महाराष्ट्रामध्ये 64%, परंतु एक 35-40% OBC महाराष्ट्रामध्ये आहे. 40% OBC, SC ST मिळून 60-65% होतात. जर यांनी ठरवलं तर 100 आमदार वंचित बहुजन आघाडीचे येऊ शकतात, परंतु एकही आमदार निवडून येत नाही. म्हणजे हे आणि ज्या लोकांनी तुम्हाला गुलाम केलेलं आहे, ज्या मोहन भागवतने तुम्हाला गुलाम केलेलं आहे, तुम्ही त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवत आहात. तुम्हाला त्यांची गुलामी प्रिय आहे. याचा कधीतरी विचार करणार आहात की नाही? मराठ्यांनो, OBCंनो, आपला लढा काय असला पाहिजे? आपला लढा असला पाहिजे सगळ्या सरकारी शाळा सुरू करा आणि प्रायव्हेट स्कूल बंद करा. प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा त्यांचं सरकारीकरण करा. तिथं जागा भरा. OBCंच्या, SCच्या, STच्या सगळ्या तुमच्या मुलांना शिकून नोकऱ्या तरी पाहिजेत. यावर बोला, परंतु यावर कोणीही बोलत नाही. तुम्हाला एक गुलामीची जाणीव व्हावी यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकी उर्वरित भाग नंतर. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.